नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 9 नोव्हेंबर 2025 वार रविवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये कोथिंबीरची आवक कमी पाहायला मिळते, त्याचबरोबर लसणाचे दर ही आपल्याला काय पाहायला मिळतात हे आपण सविस्तर पाहणार आहोत। आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर पाहायला मिळतील। फुल मार्केटमध्ये फुलांची आवक त्याचबरोबर बाजारभाव या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतो। तर झेंडूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः 40 ते 42 रुपयापर्यंत, तर लाल झेंडूसाठी साधारणतः 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे 20 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला होते। शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतात। हलके माल जे 20 रुपयापासून देखील शेवंतीचे दर पाहायला होते। पौर्णिमा शेवंतीसाठी साधारणतः 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पौर्णिमा शेवंतीसाठी आज पाहायला होते। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे ते 100 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 70 ते 80 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला होतो। त्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 60 ते 70 रुपयापासून देखील गुलछडीसाठी दर पाहायला मिळतात। पासलीची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये जम्बो साईज मध्ये 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 4 ते 5 रुपयापासून देखील पासलीसाठी दर पाहायला होतात। ऍस्ट्रोची क्वालिटी पाहू शकता, चांगल्या क्वालिटीमध्ये ऍस्ट्रोसाठी साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 50 ते 60 रुपयापासून देखील ऍस्ट्रोसाठी दर पाहायला होते। गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। लाल गुलाबसाठी साधारणतः 180 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 80 ते 100 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला होतात। कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कलर गुलाबसाठी साधारणतः 200 ते 210 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 150 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला होते। गुलछडी स्टिकची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे ते 40 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। गाड्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये साधारणतः 80 ते 90 गाड्यांची आवक झालेली पाहायला होते। त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये टॉप गोळे साईज मध्ये 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर काढण्यासाठी पाहायला होते। तर मीडियम साईज मध्ये साधारणतः लहान साईज मध्ये आपल्याला दर जे ते कमी झालेले पाहायला होतात। गोळे माल फक्त आपल्याला 16 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विक्री होताना पाहायला होतात। मीडियम साईज मध्ये साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला मीडियम साईज मध्ये क्वालिटीनुसार वेगवेगळे दर पाहायला होतात। तर सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर 8 रुपये ते 12 रुपयाच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावरती कांद्यांची विक्री होताना पाहायला होते। तर आवक देखील आपल्याला हलक्या मालांची देखील बदले माल देखील मोठ्या प्रमाणावरती आवक होत असताना पाहायला होते। तर जुन्या कांद्यासाठी आपल्याला 15 ते 16 रुपयापर्यंत दर पाहायला होते। नवीन कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। तर हलके माल जे ते नवीन कांद्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आपल्याला आवक होताना पाहायला मिळते। हलक्या मालासाठी साधारणतः लहान साईज मध्ये 3 रुपयापासून ते चांगले एक नंबर ऑक्युलेट मध्ये 8 ते 9 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते। तर क्वालिटी आपल्याला पाहू शकता। तर हलके माल जे ते नवीन कांद्यांची आवक बऱ्यापैकी मार्केटमध्ये होत असताना पाहायला होते। तळेगाव बटाट्यांची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी आपल्याला तळेगाव बटाट्यांची आवक पाहायला होते। तर आज थोडीफार दरामध्ये घसरण देखील पाहायला होते। चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांसाठी साधारणतः 22 रुपयापर्यंत आपल्याला उच्चांकी दर पाहायला होते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये तळेगाव बटाट्यांचे दर ही आपल्याला कमी पाहायला होते। तर हलके माल जे ते 16 ते 18 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला होते। तर थोडीशी आपल्याला बटाट्यासाठी मागणी देखील कमी पाहायला मिळते। लसणाची आवक जर पाहिलं तर मार्केटमध्ये भरपूर लसणाची आवक पाहायला मिळते। तर बरेच दिवसापासून दर हे आपल्याला कमी पाहायला मिळतात। चांगले टॉप क्वालिटीमध्ये गोळे साईज मध्ये जर माल असतील तर साधारणतः 90 ते 95 रुपयापर्यंत उच्चांकी दर आपल्याला गोळे साईज मध्ये लसणासाठी दर पाहायला होते। तर बॉक्स पॅकिंग मधील 90 ते 95, तर पिशवी मधील जर माल असेल तर साधारणतः 80 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होतात। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। मीडियम क्वालिटीमध्ये मीडियम साईज मध्ये साधारणतः 50 ते 60 रुपयाच्या दरम्यान आपल्याला मीडियम साईज मध्ये लसणासाठी दर पाहायला मिळते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। आवक मार्केटमध्ये बरेच दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर लहान साईज मध्ये आपल्याला लसणाचे दर जे ते 25 रुपयापासून देखील आपल्याला लसणाचे दर पाहायला होते।
तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसणाची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे येते 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर त्याचबरोबर हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील हलक्या मालांसाठी दर पाहायला होतात। तर आवक थोडीशी स्थिर असलेली पाहायला मिळते, तर दरामध्ये देखील आपल्याला थोडीफार सुधारणा पाहायला मिळते। कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कोबीसाठी साधारणतः 14 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीसाठी दर पाहायला होते। दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्याचे दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते। वालगेवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील वालगेवड्यासाठी दर पाहायला होते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भेंडीचे दर जे येते 60 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 40 ते 45 रुपयापासून देखील भेंडीसाठी दर पाहायला होते। भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 40 रुपयापासून देखील दर पाहायला होते। कापडाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 35 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 25 रुपयापासून देखील दर पाहायला होते। बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील बिटासाठी दर पाहायला होतात। हिरव्या चणा काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे 30 रुपयापासून देखील दर पाहायला होते। त्याचबरोबर पांढऱ्या चणा काकडीसाठी साधारणतः दर जे येते 25 रुपयापर्यंत 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर पांढऱ्या तसेच हिरव्या काकडीसाठी साधारणतः दर जे येते 30 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर दोडक्यासाठी पाहायला होते। हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील दोडक्यासाठी दर पाहायला होतात। वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यांचे दर जे येते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील वांग्यांसाठी दर पाहायला होतात। पुनेरगावची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 115 ते 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 60 रुपयापासून देखील पुनेरगावसाठी दर पाहायला होते। तुरीची शेंगांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 तर हलक्या मालासाठी 30 ते 35 रुपयापासून देखील दर पाहायला होते। राजमाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 40 रुपयापासून देखील दर पाहायला होते। शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत तर हलक्या मालासाठी 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते। एका दुसऱ्या उकळसाठी 55 ते 60 रुपयापर्यंत देखील दर पाहायला होते। पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पावट्यासाठी 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 40 रुपयापासून देखील पावट्यासाठी दर पाहायला होते। डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते। फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावरचे दर जे येते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पाहायला होते। आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 42 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला होते। आवक या ठिकाणी आपण पाहू शकता। कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान कोथिंबीरसाठी 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला होते। तर हलके माल जे येते विलायती कोथिंबीरसाठी 15 ते 20 रुपयाच्या दरम्यान आपल्याला विलायती कोथिंबीरसाठी दर पाहायला होते। त्याचबरोबर मेथीची आवक मार्केटमध्ये कमी पाहायला होते। साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर मेथीसाठी पाहायला होते। हलके माल जे येते 8 रुपयापासून देखील दर पाहायला होतात। हिरव्या मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीचे दर जे येते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते। तर हलके माल जे येते साधारणतः 25 रुपयापासून देखील हलके मालासाठी दर पाहायला होतात। पेरूची क्वालिटीनुसार पिंकाव्यान तसेच वेनार पेरूसाठी साधारणतः 20 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे येते 5 रुपयापासून देखील पेरूसाठी दर पाहायला होते। तसेच कलिंगड पेरूसाठी साधारणतः चांगल्या क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता। हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील कलिंगड पेरूसाठी दर पाहायला होते। लिंबांची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढलेली पाहायला होते। त्याचबरोबर
चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत, तर हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील लिंबांसाठी दर पारवते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आवक बरेच दिवसापासून आपल्याला जास्त पारवते, त्याचबरोबर दर ही आपल्याला कमी पारवते. सुटपांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांचे दर जे येते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे येते 14 ते 15 रुपयापासून देखील सुटपांचे दर पारवतात. आवक मार्केटमध्ये कमी पारवते, त्याचबरोबर दरामध्ये देखील सुधारणा पारवते. चांगले माल जे 18 रुपयापर्यंत उच्चांकी पारवतात. चिक्कूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे येते 30 रुपयापासून देखील हलके मालांसाठी दर पारवतात. पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये पपईचे दर जे 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे 6 ते 7 रुपयापासून देखील पपईसाठी दर पारवते. खरबूजची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे साधारणतः 25 ते 30 रुपये एखाद्या वक्कलसाठी दर पारवते. हलके माल जे 10 ते 12 रुपयापासून देखील हलक्या मालासाठी दर पारवतात. ड्रॅगन फ्रूटची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. आवक मोठ्या प्रमाणावरती पारवते, त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे 20 रुपयापासून देखील आपल्याला दर पारवतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. हलके माल जे 15 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पारवते. मोसंबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः 32 ते 35 रुपयापर्यंत उच्चांकी दर पारवते. सरासरी मार्केटमध्ये जर पाहिलं तर 15 ते 25च्या दरम्यान आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मोसंबीची विक्री होताना पाहायला. चांगले माल जे आहे ते मार्केटमध्ये कमी पाहायला मिळतात. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 220 ते 230 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंबसाठी पाहायला होते. तर हलके माल जे ते लहान साईज मध्ये 100 ते 120 रुपयापासून देखील दर पारवते.